14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त एक सुंदर भाषण आहे, लिहून घ्या। आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, आज आपण एका अशा महामानवाचा जन्मदिवस साजरा करत आहोत ज्याने केवळ एका समाजाचाच नव्हे तर संपूर्ण भारताचा इतिहास बदलला। ते दुसरे कोणी नसून आधुनिक भारताचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत। त्यांच्याबद्दल बोलताना सर्वात आधी एक शेर आठवतो, सागर जेव्हा शांत असतो तेव्हा तो कोणालाही त्रास देत नाही, पण जेव्हा तो उफाळून येतो तेव्हा कोणाचेही अस्तित्व उरत नाही। तसेच होते बाबासाहेब। जेव्हा त्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला तेव्हा त्यांनी एक नवा समतेचा भारत घडवला। मित्रांनो, बाबासाहेब म्हणजे केवळ एक नाव नाही तर ती एक चळवळ आहे। शून्यातून विश्व निर्माण कसे करावे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिकवले। परिस्थिती किती हालाकीची असो, शिक्षणाच्या जोरावर आपण जगाला जिंकू शकतो हा मंत्र त्यांनी दिला। त्यांच्या त्यागाचे आणि संघर्षाचे वर्णन करायचे झाले तर नशिबाच्या रेषावर ज्यांनी कधीच विश्वास ठेवला नाही त्यांनी आपल्या हाताने स्वतःचे भाग्य लिहून दाखवले। अन्यायाच्या अंधारात जे रात्रंदिवस खितपत पडले होते त्यांच्यासाठी बाबासाहेबांनी संविधानाचा प्रकाश आणला। आज आपण त्यांच्यामुळेच मान ताठ करून जगू शकत आहोत। त्यांनी आपल्याला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा अमूल्य संदेश दिला। केवळ जयंती साजरी करणे म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करणे नव्हे तर त्यांच्या विचारांवर चालणे म्हणजे खरे अभिवादन होय। शेवटी मित्रांनो, इतकेच म्हणेन, ज्यांच्या रक्तात स्वाभिमान, ज्यांच्या मनात क्रांती होती, अशा महापुरुषांची गाथा आजही विश्वात थोर होती। जयंती साजरी करा पण विचारांची मशाल पेटवून ठेवा, कारण बाबासाहेबांचे स्वप्न समतेच्या मार्गावर जाणे हेच खरी भेट ठरेल। अशा या महामानवाला माझे त्रिवार वंदन। जय भीम, जय भारत।